सोमवार धरीत नाही चतुर्थी धरितो म्हणजे पोराला मानायला आणि बापाला मानिन इतकं येडं पोरग आहे का ते त्याच्या बापाला नाही मानलं याला पावत आहे ते सोमवार शिवजीचा आणि चतुर्थी कोणाची गणपतीची आणि सोमवार धरायचा नाही आणि चतुर्थी धरायची यम इतका हानीन ते का तुमचं आमचं पोरग आहे का बापाला शिव्या द्यायला पोरग आमचा म्हातारा येडपटच गणपती आहे गणपती त्याच्या कृपेने रावण पाल थापाडाय शरण शरणजी हनुमंता थोडासा दादा कडक आवाज कर चांगली आहे साऊंड सिस्टीम बेस कमी करायचा कडक करा आवाज चांगलं करेल देव तुमचं या भंगाद्वारे देहूतले मालक मारुती रायाला शरण जातात एरवी सुद्धा आपल्याकडे पाया पडण्याची पद्धत आहे कोणाच्या नाही पडलं पाहिजे भंगिऱ्याच्या ज्याला कवडीची अक्कल नाही त्याच्या पाया पड्यावर त्याची ती गेलेली अक्कल आपल्याला मातीत घालीत असती म्हणून पांचाटायच्या कधी पाया नाही पडलं पाहिजे वारकरी संप्रदायाचा दंडक आहे पण त्या दंडकाला सुद्धा आचारसंहिता आहे गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर मग कोणी कोणाच्या पाया पडायचं पंढरीच्या लोकांना आचारसंहिता आहे वारकरी संप्रदायाचा दंडक आहे ते ब्रीद आहे एकमेकाने एकमेकाच्या पाया पडणं तिथं वयाची मर्यादा नाही तिचं जातीचा संबंध नाही फोका उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ साध्वी जनाबाई सांगतात उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे पण वारकरी आहे ना मग वय बघायचं नाही मग पाया पडणं वारकरी संप्रदायाचा दंडक आहे पण हे दुसऱ्या क्षेत्रात वापरायचं नाही पडायचं कोणाच्या पाया धर्मसिद्धांत सांगतो चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडल्याच्या नंतर त्यानं केलेलं अर्ध पाप पाया पडणाऱ्याच्या बोकांडीवर पडत असते विठाला माझे देहूतले मालक मारुतीरायाचं दर्शन घेतात त्या दर्शनाची प्रणाली अभंग जरा डोक्यात नीट घ्या कळेल तुम्हाला शरण शरण जी हनुमंता जी शब्द वापरलाय जी हा आदरवाचक शब्द आहे मला वाटतंय सात्विक तात्विक घराण्यातली पोरगी जर एखाद्या चांगल्या घराण्यात दिली असेल तर सासऱ्याने आवाज दिल्यावर तिने जी म्हणलं पाहिजे तिच्या जेबीला इल्डिंग नाही झाली पाहिजे सासऱ्याला जी म्हणताना ज्या सुनाला लाज वाटते त्या पांचट सुनाच्या अंगावर छत पडणार तिला माती तिची घरातच फुकावं लागणार विठाला विठाला आपण ज्यांनी काबार कष्टाने कमवलेली संपत्ती आपण गावरान तुपात बुडून खातो निदान तितकी तरी लाज वाटली पाहिजे घरातल्या ज्येष्ठ लोकांचा आदर करावा ही भारतीय संस्कृतीची प्रणाली आहे विठाला विठाला जिहाद शब्द तोळ्यावर सुद्धा ऐकत भेटणार आता मोठ्या माणसांनी बहाल्याच्या नंतर छोट्यांनी मोठ्यांना जी शब्दात ललकारावं हा जी शब्द आदरवाचक शब्द आहे आणि माझे देहूतले मालक मारुतीरायासाठी जी शब्द वापरतात शरण शरण जी हनुमंता पाया पडत असेल तर कोणाचा स्वार्थ असेल काही साधायचा असेल काही गटुडं घ्यायचं असेल याच्याकरता माणसं कोणी कोणाच्या पाया पडतात हा भाग सोडून द्या पण तुकोबारायचा जर विचार केला तर मारुतीरायाकडं तुकोबारायानं शरणांगती पत्करावी आदरवाचक जी शब्द वापरावा याचा अर्थ तुकोबाराय सुद्धा कमी नव्हते भक्तीच्या बाबतीत जर विचार केला तर विश्व कोणी ढवळलंय हरी हरी भजनी हे ढवळीले जग एक कीर्तनकार किती कुडे आणणारे किती कुडे आणणारे 4122 गाव झालीत माझ्या आत्ताशी महाराष्ट्रातले किती कुडे आणणारे मी विश्व ढवळून काढण्याची ताकद आहे हरिभक्तीनं विदेशातले लोक माझ्या देहूतल्या मालकांच्या काव्यावर लाखो लोक PhD करतात विदेशातले लोक इतकी व्याप्ती तुकोबारायची भक्तीनं हरिनामानं विश्व ढवळून काढल्यातली ताकद आहे काय कमी आहे तुकोबारायकडे समोर ज्या राजाची प्रतिमा आहे डाव्या हाताला ज्या राजाचा फार मोठा विशाल पुतळा आहे अशा राजाच्या वेळेस एकदा तुकोबारायने शब्द वापरला होता राजे तुम्ही मुठभर जमिनीचे मालक असताल सामान्य छत्रपतींच्या पुढे असं बोलणं तिही त्रिभुवनाचे धनी ही व्याप्ती ज्यांच्या जीवनात ती तुकोबाराय असं असेल कोणाला मुठभर पैशाचा गर्व असेल
माझ्याकडे 10-5 कोटी आहे, तू पप्याच्या माईची दागिने सोडून आणि कशाला येणार करतो? राम 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 खताच्या टायमाला तिचे सोनाराची लपून ठुतून म्हणून तू माझ्याकडे 1200 कोटी काय फुकून घ्यायचे का? तिला दागिने नाहीत ना गळ्यात सक्राती तिची. ती बारकडोरलं घालून वान द्यायली काय इकडं कडक टोपी घालून फिरायला ऊस तोडायच्या कामी. 100-200 कोटीवाल्याने येड्यावानी नाही करायचं. तुमच्याकडे आणि माझ्याकडे किती पैसे द्यायचे हे ज्याच्या हातात आहे तो जगाचा बाप आहे. आणि विश्वाचा बाप तुकोबारायच्या पत्नीचा पाय धरून काटा काढीत होता. काय व्याप्ती असेल खडकी कर. जगाचा बाप भाऊ ज्यांच्या पत्नीचा पाय धरून काटा काढतो, नुसता काटा नाही काढा काका, काट्याच्या निमित्तानं तिच्या पायाची माती खाल्ली. काट्याच्या निमित्तानं. आता एखाद्या जीनच्या पॅन्टीवाल्याला शेतीतला अभ्यास नसेल पण बापदादाचं पाहत जाय म्हणा मागचं, तर तुला बायको जगवायची लायकी असती. जी माणसं मागच्याला इसरत असतात का त्यांचा कधी बोऱ्या वाजल काही सांगता येत नसतो. आणि जी माणसं मागच्यांना ध्यानात ठेवतात का ते कधीच मरत नसतात. ही व्याख्या लक्षात ठेवा. विठाला आता द्या सोडून. चांगल्या प्रतीची बुटं आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, भेटतही होत्या पूर्वीच्या काळात. सगळ्यांना पायात जोडा भेटत नव्हता, परिस्थिती नाजूक होती. पायात जर काटा मोडला तर दुसऱ्याच्या हातात पाय द्यावा लागायचा. दुसऱ्याच्या हातात तर दुसऱ्याच्या हातात पाय देत असताना काटा उघडा करून द्यावा लागायचा. सरपंच आधी काटा उघडा करायचा. कशाने उघडा करावा लागत होता काटा? स्वतःचं बोट स्वतःच्या तोंडात घालायचं आणि बोट वलं करून पाय चोळायचा. मग ते 2-3 बाऱ्या का घालणं होईना. मग ते काटा उघडा करून पुढच्याला म्हणायचं आता काटा काढ. ते रिकाम आहे का तुमच्या पायाची माती चाटायला? तू कसा घालीन? तुमच्या पायाला लावलेलं बोट स्वतःच्या जिभेला लावायला त्याच्या काय गोळ्या संपल्यात का? माणूस सुद्धा करणार नाही. माणूस सुद्धा. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. राहिली अहंता मग कुठे. एवढी मोठी व्याप्ती त्याच्याकडे आहे. मी तुमच्या समोर बोलतोय आणि तुम्ही ऐकता. तुम्ही ऐकत असताना तुमच्या अंतःकरणाची प्रतिक्रिया तुमच्या डोळ्यातून पडते, ती मला दिसते. ही सगळी प्रक्रिया करण्याची ताकद त्याच्या हातात आहे. ऐकावी ऐकावी एक नारायण, ऐकावी ऐकावी एक नारायण, ऐकावी ऐकावी एक नारायण, ऐकावी ऐकावी एक नारायण. दयाचे भजना चुकू नको, दयाचे भजना चुकू नको. ऐकावी ऐकावी एक नारायण, ऐकावी ऐकावी एक नारायण. साळुंकी मंजुळ बोलत वाणी, बोलविता धनी वेगळाचे. दिमाग करायचं नाही गिरगावकरांना. मी फार अभ्यास करून कीर्तन सांगतोय बाळा. त्यानं मेमरी कार्ड काढून घेतल्यावर तुला फुकून देणार आहेत घरचे. देखवी ऐकवी या सगळ्या प्रक्रिया ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि विश्वाचा मालक जिजाबाईचा पाय स्वतः हातात घेतला. पवित्र मुख कमलात स्वतःची आंघोळी घातली, बोट घातलं आणि बोट वल्ल करून जिजाबाईच्या पायाला लावलं. एकदा नाही 5-4 वेळेला पायाला लावलेलं बोट जगाचा बाप स्वतःच्या जिभेला लावत होता. म्हणजे तुकोबारायच्या पत्नीच्या पायाची माती खाण्याची अपेक्षा विटेवरच्या मालकाने करावा. पत्नीचा दर्जा जर इतका मोठा असेल तर ते तुकोबाराय किती मोठे असतील काका? तुका आकाश एवढा. आणि एवढ्या मोठ्या माणसाला मारुतीरायाच्या पाया पडायची गरज असावं. ही झाली तुकोबारायच्या भक्तीचं टोक. तुकोबारायचा दर्जा होता तो दर्जा. दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. यमाला भेट नाही असं माणूस आहे का कोणी? डॉक्टरनं गिरगावकराला सांगितलं घरच्या लोकायला की आता तुम्ही घरी घेऊन जा. 15-10 दिवस जितक्या दिवस वाचतील तितक्या दिवस पाहुण्या राहुण्याला बोलवा.
तितकी सेवा करता येईल तितकी करा. हे 7-8 दिवसाची सोबती येते. आता सोबती 7-8 दिवसाचं म्हणल्यावर सगळे पाहुणे सफरचंद काजू बदाम पिस्ता सगळे घेऊन येऊ लागले. खा वाटतील का मला? अरे सरी 20 दिवसा यम येणारे खा वाटतील का ती काजू? अद्याप नाही. आगा मर हा बोलू मर जरी म्हणलं तरी ऐकावंसं वाटत नाही. तो सरळ यम आल्यावर किती भीती वाटती. आणि या यमाच्या डोक्यावर पाय दिला. जगा मी माथा दिला पाय. काळाच्या डोक्यावर पाय. काळ गुलाम सलाम करी तू कया घरी मोक्ष आवडत नाही असा माणूस आहे का? भेटत नाही द्या सोडून, पण आवडत नाही असा माणूस आहे का काका? नाही. मोक्ष सुखा अनुनाथा किंवा मोक्षा मा घरी कामारी दासी होय सांगू ऐशी तुका म्हणे. ही व्यक्ती तुका बरायची. एक सोपा मुद्दा सांगतो. या देशात 5 राजकारणी झाले. बाकीच्यांना राग येऊ देऊ नका बरं. या भारत देशाला 5च राजकारणी डॉन सापडे. एक भगवान श्रीकृष्ण परमात्मा, एक कनक, एक विदुर, एक राहुद्या, 5वा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. होतील, आपण आहे तोपर्यंत होतील, आपण मेले होतील, पण या 5 लोकांसारखे नाहीत होणार. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या 5 लोकांसारखे राजकारणी होणार नाहीत. मग 5 राजकारणातल्या डॉन लोकांपैकी एक राजकारणातला डॉन लेकरावर आई जितकं प्रेम करते इतकं प्रजेवर प्रेम करणारा रयतेचा राजा तुकोबरायच्या चरणावर नतमस्तक होत होता. काय अधिकार असेल तुकोबरायचा? किती मोठा अधिकार असेल? मग एवढा अधिकार असताना तुकोबराय पाला खाणाऱ्याला शरण जातात. झाडाचा पाला खाणाऱ्याला मी म्हणतो काय पाला खावणी या वाहिले पर्वत. पाला खावणी या वाहिले पर्वत. बांधविला से तो सिंधुवारे. बांधिला से तो सिंधुवारे. पाला खावणी या वाहिले पर्वत. पाला खावणी या वाहिले पर्वत. बांधिला से तो सिंधुवारे. बांधिला से तो पाला खाओलिया वाहिले पर्वत बांधिला सेतू सिंधुवरी. 1200 किलोमीटर लांबीचा पूल बांधला समुद्रावर. आणि खाल्लं काय? गुलाबजामुन नाही, साखर भात नाही, तूप भात नाही, पाला खाल्ला. वणीच्या पाले खाईरा काय ताकतो. आणि एवढी तुक भरायची अधिकार शक्ती असताना पाला खाणाऱ्याच्या पाया पडावं. दुसरी गोष्ट आहे का, पैठण मधल्या मालकांनी मारुती रायाला फार मोठी पदवी दिली, पण अलीकडे एक हे लावलं, योनी जन्मला मरकट. मरकट या शब्दाचा अर्थ पशु आहे, वानर आहे, जनावर आहे. योनी जन्मला मरकट. मग वानराच्या कुळात जन्माला आले, पण पुढचा अधिकार फार मोठा झाला. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे विठाला विठाला. वैष्णवामध्ये मारुती रे अतिश्रेष्ठ. पाय पडले दुमत नाही, मारुती रे अधिकारी. पण श्रुतीचा प्रश्न येतोय, तर तो सिद्धांतिकाचा प्रश्न येतोय, तुकोबरायला घ्यायचं काय होतं मारुतीरायाकडनं? काही गरज होती का तुकोबरायला मारुतीरायाच्या? पुन्हा शरण शरण जी हनुमंता ना पाय पडत असेल नवल नाही. मी नेहमी सांगत असतो, नवरी कलेक्टर आहे. ए दादा आवाज माझ्याकडे बघत आहे, चांगली संशिष्टी. नवरी कलेक्टर आहे, नवरीची आई कलेक्टर आहेत, नवरीचे वडील कलेक्टर आहेत. ज्याला दिली तो नवरदेव कलेक्टर आहे, पण नवरदेवाच्या आईला सही करता येत नाही. पैलवान, नवरदेवाच्या आईला सही करता येत नाही. करा सही तर लावा शाही. नवरदेवाच्या बापाला पण सही करता येत नाही. नवरीची आई कलेक्टर, नवरीचा बाप कलेक्टर, नवरी कलेक्टर, ज्याला दिली तो नवरदेव कलेक्टर. लग्न आटपलं सगळं. लग्न आटपल्याच्या नंतर एक सगळ्यात शेवटचा कार्यक्रम असतो, साड्याच्या नंतरचा एक कार्यक्रम असतो, परवर भरणे. परवर भरला
देव्हारा लुटला की मग नवरदेव निघत असते. पण ज्या वेळेला ती नवरी जे काय वाहन असते त्या वाहनात बसणार तेवढ्या वेळेस वाटे लावायला येणाऱ्या सगळ्या लोकांचं ती दर्शन घेत असते. नवरी गाडीत बसणार तेवढ्या अवकाशात नवरीची आई समोर आली आणि त्या गाडीच्या बाजूला विहीनबाई उभ्या होत्या. विद्यमान कलेक्टर बाई, विद्यमान कलेक्टर तिचे मालक, लाल दिव्याच्या दारात गाड्या, डिपार्टमेंटचे 50 लोक लग्नात पोशाखात. बाई गाडीतून उतरत असताना डिपार्टमेंटच्या माणसाने दार उघडं, नवरीची आई खाली उतरली आणि खाली उतरलेली नवरीची आई नवरदेवाच्या आईच्या पायावर साष्टांग दंडवत घातला, पाया पडली, हृदयाला मिठी मारली आणि मानावर मान टाकून एक कानात शब्द टाकला, बाई काळीच तोडून तुम्हाला द्यायला लागली. माझी माय, मी काळीच तुमच्या हातात द्यायले, मी फुलासारखं सांभाळले, हिचा सांभाळ करा. पाया पडली. पण स्वार्थ होता. काय स्वार्थ होता? माझ्या लेकरावर प्रेम करा, हा स्वार्थ होता. तुकोबरायला असं काही मागायचं होतं का? पैसा जर मागायचा असेल तर पैशाचा मालकच त्यांच्या धर्मपत्नीचा पाय धरून काटा काढायचा. आणि पैशाच्या बाबतीत प्रेमच नव्हतं. सोने रुपे आम्हा मृत्तिके समान, सोने रुपे आम्हा मृत्तिके समान, सोने रुपे आम्हा मृत्तिके समान, सोने रुपे आम्हा मृत्तिके समान. माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे. सोने रुपया महामृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. सोन्याला मातुड समजणारा माणूस काय म्हणून कोणाच्या गतुड्यासाठी पाया पडेल? पण एवढी व्याप्ती असताना तरी पण मारुती राहायला का शरण? तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा गिरगावचा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टासाने आजचा हा तुम्ही ज्याला भंडारा म्हणता, मारुती रायाच्या देवतेच्या सानिध्यात केलेला जो महाप्रसाद असतो ग्रामदेवतेच्या बाबतीत, त्याला नगर भोजन, फार मोठा एक प्रसाद भंडाऱ्याचा कार्यक्रम मोठ्या आदराने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने, श्रद्धेनं, सद्भावनेनं पावडे कुटुंबियांनी केला. आदरणीय श्री आबाराव मुकिंदराव पावडे, श्री रामराव आबाराव पावडे, श्री काळबा आबाराव पावडे, श्री समरथ रामराव पावडे, श्री शंकर रामराव पावडे, समस्त पावडे परिवार, त्यांच्या कुटुंबातील या पावडे परिवाराने आजचा हा मारुतीरायाच्या प्रसादाचा कार्यक्रम ठेवला. आणि त्यानिमित्त माझ्यासारख्या सर्वसामान्य अज्ञानी व्यक्तीला आजचा कीर्तनाचा सन्मान, पवित्र मारुतीरायाचं दर्शन होतं, आनंद होते मूर्ती पाहिल्याच्या नंतर. मारुतीरायाच्या मूर्तीच्या बाबतीत जे जे गाव दखल घेईल त्या गावाला 3 वस्तूची कधीच अडचण येणार नाही: अन्न, वस्त्र आणि निवारा. तुम्ही एखादा म्हणेल आम्ही चांगलं करतो, आम्हाला सुटकेशी असावं, ते कसं सांगता येईल? ते मलाही नाही सांगता येणार. अन्नमान धन येतो प्रारब्धाधीन. पण ज्या गावात मारुतीरायाचा आदर केला जातो त्या गावात मला तरी वाटत नाही भाकरीचा दुष्काळ पडेल, अन्नाचा दुष्काळ पडेल. नाही, कारण फार मोठी कृपा आहे त्या महात्म्याची. अत्यंत इतकं मूर्ती प्रसन्न वाटली, मंदिराची स्वच्छता, अगदी गोड गोड वाटलं. तुमच्या गावात आलो म्हणून चोंभाळतोय, मला ते आवडतं नाही. पैशासाठी चोंभाळायचं असेल तर मला पंढरपुरातल्या मालकानं पैशाचा पाईप दिलाय, त्याच्यामुळं तर मी भंगाऱ्याला कधी चोंभाळीतच नाही. विठाला विठाला. कंबर बांधलेल्या लोकांना माणसाची स्तुती करीत असताना जरा लाजलं पाहिजे. काही इतके पांचट आहेत की पांचटपणा सुद्धा त्याला लाजला. अनावश्यक स्तुती करणं ब्राह्मण कापल्याचं पाप लागतंय. ऐका पंडित, काय पुरावा आहे मालकाचा? ऐका पंडित जन, तुमचे वंदितो चरण, नका करू हलकटाईची स्तुती, तुम्हा करीतो विनंती. नाही चोंबाळायचं. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, किंवा निंदात वा स्तुती करावी, देवाची कीर्ती मानवाची गाऊ नये. उतार संदेशी घ्यायचा. निंदा अथवा स्तुती करावी देवाची. हिम्मत असेल तर त्याची स्तुती करा, अंतकरणात भाव असेल तर. आणि असल धमक तर निंदाही करा ना, पण त्याचीच माणसाची स्तुती बी करायची नाही. आणि निंदा केली तरी बदके खातान, आणि स्तुती हलकटाची केली तर यमरट्टे देईन. विठाला विठाला. म्हणून मारुतीरायाचा दरबार अत्यंत गोडसा आहे.
गावात जेवढ्या आडनावाची माणसं असतील विठ्ठल भाऊ सगळ्यांना धन्यवाद. असं मंदिर असावं, अशी मूर्ती असावी, देवाला कसा शेंदूर असावा. पोळ्याच्या दिवशी बोंबलत जातील, इथं बोट लाव तिथं लाव, मारुती सटवाई एक आसराच कळणं लागला शेंदूर पुसायला कुठे बी आपला. मसुबा आहे का तो? या देवाची कृपा विटेवरच्या मालकावर 9 वेळेत झाली. मारुतीरायाची कृपा पंढरपुरातल्या मालकावर 9 वेळेस झाली. 9 वेळेस. कृता त्रेतायुगात तर इतकी कृपा झाली पंढरपुरातल्या मालकाची हरवलेली पत्नी याच्यामुळे सापडली. एवढी कृपा आहे त्याची. जगाच्या मालकाची हरवलेली पत्नी सापडून द्यायची ताकद त्याच्यात आहे. त्याला कुठेही शेंदूर पुशी जाऊ नका. अशीच मूर्ती इथं परगावच्या आल्या असतील, अशीच सुशोभित मूर्ती ठेवत जा. विठाला तारखेच्या संदर्भात श्री संपर्क करत होता. श्रीलाही धन्यवाद. बऱ्यापैकी यजमान कुटुंब आहे, शेतात पश्चिम महाराष्ट्रातल्यासारखं घर बांधलं, चांगली माणसं आहेत. असा आदर्श घ्यायला पाहिजे. थोडंसं बाजूला निघायला पाहिजे. शेतात जर एखादं फार्म हाऊस केलं आणि तिथं राहिलं की उठल्या शेतच दिसतंय. त्या शेतातले प्रसन्न तरुण दिसतात, प्रसन्न तरू दिसतात, प्रसन्न पीक दिसतंय. आणि मग माणसाला वरी जाण्यासाठी कोणी रोखू शकत नाही. कधी कधी काही गोष्टीचा त्याग करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्यापेक्षा 30-40 वर्ष पश्चिम महाराष्ट्रातले लोक पुढे आहेत. याचं कारण आहे ते 60 वर्षापूर्वी शेताशी प्रेम केलं आणि शेतात राहायला गेले. छान वाटलं. यजमानाचं घर मळ्यात बांधलं. आनंदाचा योग आहे. विठाला उपस्थित आज खडकीकर पहिलवान आहेत, विठ्ठल भाऊ आहेत, श्री आहे, जे उपसरपंच हरिभाऊजी आहेत, आल्या आमच्या सेवेत आहेत. देवराव काका आहेत, आधी करून बाबूरावजी आहेत. हे सगळे तिथं हजर होते सेवेत. चांगल्या प्रतीचे सात्विक सदाचारी पुण्यशील वारकरी संप्रदायावर अतूट प्रेम करणारी तुम्ही माणसं आहात. तुम्हाला प्रणाम गिरगावकराचा. विठाला गोडाशे मृदंगाचार्य महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम करतोय. हे सुधीर महाराज असतील त्यांनाही प्रणाम. विश्वजित महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. काका या परिसरातलं वैभव आहेत त्यांना सुद्धा प्रणाम. उत्रेश्वर बापू आहेत सोबत, खूप पाठांतरी त्यांनाही प्रणाम. बाजूचे गोविंद महाराज आहेत. आधी करून सर्व मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. विठाला माझे तुकोबराय मारुतीरायाला शरण जातात. मारुतीरायाची एक बाजू बघत राहिली तर मारुतीराय शरीरानं वानर येतं. वानर. पण बाकीच्या बाजू जर बघत राहिल्या, श्रीमंतीची बाजू बघत राहिली तर वानराला खिसा नाही, बँक नाही, जमीन नाही, काय नाही. वैभवाच्या बाबतीत जर आर्थिक बाबतीत विचार केला तर मारुतीरायाकडे काय, त्याच्याकडे असा काही लवाजवा नव्हता. पण ह्या दिसणाऱ्या गोष्टी सोडून अदृश्य गोष्टीचा जर विचार केला तर विधात्याला 4 तोंडानं वर्णन करता येणार नाही इतके मारुतीराय श्रीमंत आहेत. विठाला शरण जाण्याचं कारण सांगतो. द्वापार युगामध्ये पंढरपुरातल्या मालकानं ठरलं भजन करणाऱ्याला दिल्लीची गादी द्यायची. त्या काळातलं सांगतोय. आता आपल्या लोकांनी याच्यात पडायचं नाही. आमचा एक पाहुणा आहे, त्याला मस्त गाता येत होतं. त्यानं 3.5 एकर जमीन, 19 म्हशी, 44 गाई आणि 35 शेळ्या इकल्या. निवडून तर आलात नाही सदस्याला. आता नाशिकला इटा उचली ते ग्रामपंचायत. ती त्याला म्हणलं उभं राहू नको. ते म्हणलं तुम्हाला आमचं खपतच नाही. म्हणलं आता कसं गार लागायले, तिकडे हवा चांगली आहे. म्हणलं जात जा इटा उचलायला. त्यामुळे आहे का नाही, ज्याला जे कोणालाही साजत नसते आहे का ना पुरा, ज्याला साजते त्यानं त्या गोष्टी करायच्या असतात. मालक थकून आला, दारातलं कुत्र उठलं आणि मालकाच्या कमरावर पाय टेकले. पुढचे कुत्र्यानं काका पुढचे पाय कमरावर टेकले. पुढं इथं मालकानं कुत्र्याला चोंबाळलं आणि बाजूला सोडलं. गध म्हणलं यानं कसं काय पाय टेकल्यावर चोंबाळलं, तर गध्याचे पाय उच होते मालकाच्या खांद्यावर गेले. मालकानं चांगल्या रूमण्यानं तेल लावलं गध आणलं. 2-3 महिने तर त्याची पाठच नीट होईना गेली. मग कुत्र्यानं करणं साहजिक आहे, गध्यानं कशाला खांद्यावर पाय टाकायच्या. काही गोष्टी ज्याला सोपत्यात का त्यालाच करायच्या असतात. आपण नाही करायचे ते कुठे. काय करायचं आपल्याला त्याच्यावर काय सांगू लागलो. राजा करायचं दिल्लीचा, हस्तिनापूरचा राजा. पण कोणाला? भजन करणाऱ्याला.
ते भजन करणारी कोण होती? अखंड वनवासी परी त्या देवाशी आळविती. पांडव भजन करणारी होती. पांडवामध्ये एक व्यक्ती तासा भजन करायचा, झोपी गेल्यावर पण भजन. तयाची वरुथा काया रोम घोकीत नारायणा. अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण नारायण नारायण म्हणायचे. द्वैपायनाय मुच्यते नाम यत्प्रधी कायानाम स्थितो नामने द्वैपायनाय जयम कृष्णाय मुच्यते नमः. नैवम गिरगावकर लिखितम. पुरावा आहे पुराणाचा की झोपी गेल्याच्या नंतर ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणतात ते सामान्य भजने असेल, साधा भजने असेल तो. याच्या पलीकडचं बघा. आपण त्यांच्या पायाला चिटकल्याची मातीच्या कणाची सुद्धा बरोबरी करू शकत नाहीत भजनाची. अहो अज्ञातवासात ज्या बाईनं 48,324 दाशा हाताखाली कामाला ठेवल्या, 48,324 गोळ्या नाही संपल्या माझ्या, वाचून सांगतोय. 48,324 दाशा होत्या भांडे घासायला. आणि त्या बाईला दुसऱ्याचं शेण काढायची वेळ आली आणि शेण काढता काढता मालकीने सांगितलं दळायला बस जात्यावर, तर दळता दळता सुद्धा पंढरपुरातल्याच गीत गायलं. इतकी भजन करणारी परंपरा पांडवाच्या कुळातली होती. तिचं नाव होतं द्रौपदी. आणि अशा लोकांना हस्तिनापूरची गादी मिळावा हे पंढरपुरातल्या मालकाचा भाव होता. पण भानगड अशी झाली सज्जनांनो, ज्यांच्याकडून हिसकून घ्यायची त्यांच्याकडं माणसं निष्ठावंत होते. निष्ठावंताला किंमत असते बरं का, कशात बी. निष्ठेनं भजन करतो का त्याला किंमत आहे. लोकांना बरं म्हणावं असं यासाठीच भजन करीत असेल तर तो पांचट आहे. त्याच्यापेक्षा लोकनाट्यातली माणसं कितीतरी चांगले. विठाला विठाला निष्ठेला किंमत आहे. तुमच्या राजकारणात पण निष्ठेलाच किंमत आहे. फुटके दुरण कधीच कामाचे नसते. फुटल्याला दुरण जेवायला वाढलं की चपाती येऊस तरच उरण गळून गेलं, कोरडीच चपाती खावा लागते. त्याच्यामुळे फुटके दुरण जेवताना पण कामाचे नसते. तर बाकीच्या व्यवहारात लिकीज माणसं कसे कामी येतील. विठाला विठाला. संप्रदायात म्हणत असतील काका मी चांगलं भजन करतो, मी चांगला पकवाद वाजितो, मी चांगलं कीर्तन करतो, आपल्यामुळे परमार्थ नाही. संप्रदायातल्या निष्ठावंत श्रोत्यांमुळे आपला परमार्थ आहे. विठाला. परवाच्या दिवशी एक जण भेटलं, ते म्हणलं आपला स्वर लय खास आहे. म्हणलं तू स्वर लय चांगला आहे पण तू मलंग भाईवानी कपडे घाली, तू बरमुडा घाली, तू नाही, तू लायकी आहे का? आणि तुला आम्ही वारकरी म्हणावं, आमचे पूर्वज नरकाला जातील. विठाला विठाला. नुसत्या स्वरानं जर वारकरी झाला असता तर लोकनाट्यातल्या लोकांचे स्वर चांगले नव्हते का? फिल्मी सृष्टीतल्या लोकांचे स्वर चांगले नव्हते का? तमाशातल्या लोकांचे स्वर चांगले नव्हते का? स्वरानं नाही वारकरी होऊ शकत. वारकरी होण्यासाठी आचरणाची मुस जवळ लागते. विठाला विठाला. ऑस्कर नावाचा पुरस्कार भेटला गुलजारला. जातीनं मुसलमान होता आणि ऑस्कर नावाचा पुरस्कार विदेशातून मिळत असतो. गुलजार होता, गुलजार, फिल्मी सृष्टीतला. मी काय पिक्चर पाहत नाही पण मला थोडा थोडा इतिहास वाचायचा ना. आधी दोन लोकांना मानायचं, ज्यानं चांगल्याचं ऐकिले त्याला मानायचं आणि ज्यानं जास्त वाचिले त्याला मानायचं. बहुश्रुत आणि बहुवाचक. आणि ह्या दोन गोष्टी करून जो आचरणात वागतो त्याला मानायचं. भंगिऱ्यांना मानल्यावर घराला कुलूप लागत असते. विठाला विठाला. निष्ठा सज्जनांनो. झोपी गेल्यावर रोम कृष्ण कृष्ण म्हणते, साधी गोष्ट आहे. त्याच्या भजनाची ताकद इतकी मोठी होती. पंढरपुरातला मालक पिसा झाला. पिसा म्हणजे येडाच ना. नवल पिसा कोणाचं लागलं होतं देवाला? हा, नवल पिसा लागलं. नवल पिसा म्हणजे येडा. येडा झाला पंढरपुरातला मालक. कोपे तरी निवांत साहे तरी बुझावीत जाये. रागावला, मान खाली घालीत होता पंढरपुरातला मालक. आणि अर्जुन जर रुसला तर मानाखाली हात घालीत होता. पार्था उठ रे, उठ पार्था, नको रागावस, कशाला असं करतोस. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्या जगाच्या मालकानं इतका अर्जुनासाठी खाली यावा. निष्ठावंत वारकरी, आणि यांना गादी भेटणं गरजेची. पण भानगड अशी झाली, तिकडच्या बाजूने निष्ठावंत लोक आहेत. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि कर्ण. चौघायचीच नाव सांगतो, चौघायचीच नाव. कर्ण कोण?
भारतीय युद्धातला मानवी सिंह कर्ण, भारतीय युद्धातला मानवी सिंह कर्ण, ज्याचं शौर्य पाहिल्याच्या नंतर मारुतीराय रडत होते. एके दिवशी रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, तुमच्या ऐकण्यात हे का नाही काय माहित, मी पण गुरुजींना पाहिलं नाही पण मला चांगल्या लोकांचं वाचा वाटतंय. गुरुजीनं एका हिंगोली जिल्ह्यातल्या मारुतीरायाच्या पुढे हा प्रसंग सांगितला होता. मला चांगल्या लोकांच्या लिहिलेल्या वह्या चांगल्या लोकांकडनं घेत असतो मी, चांगल्यांचं पाहिलं पाहिजे माणसाने. मराठवाडा जर परभणी जिल्हा प्रसिद्ध भारतात झाला असेल किंवा महाराष्ट्रात झाला असेल ती रंगनाथ गुरुजींची कृपा आहे. कारण राजेश्वर शास्त्री गुरुजींच्या पायात बूट असल्यावर लोटांगण घालीत होते. असा काशीतला महापंडित ज्यांच्या पोटासगट पायावर लोटांगण घालायचे ते रंगनाथ गुरुजी म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानसूर्य होते. आणि गुरुजी म्हणायचे, एकदा युद्ध प्रसंगामध्ये अर्जुनाच्या रथावरची पताका ओलसर झाली. तर भगवंतांना असं पाहिलं तर पताका फडकत नव्हती, ती ओली झाली. ओला कपडा फडकत नसतो ना जास्त, अशी ती ओलसर झाली. तर विटेवरच्या मालकाने रथ हाकता असं हात केला आणि पाहिलं तर पताका ओलसर होती. युद्ध संपल्यावर संध्याकाळी मारुतीरायाची भेट घेतली. का म्हणे पताका कस काय ओली झाली? ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू, तुम्ही प्रत्यक्ष शंकर आहात, ध्वजावर आहात, ही ध्वज कस काय ओली झाली? मारुतीरायानं सांगितलं, प्रभू कर्णाचा पुरुषार्थ पाहिल्यावर माझे डोळे पाझरत होते आणि माझ्या पाझरलेल्या डोळ्यानं पताका ओली होती. महाराज कर्णाचा पुरुषार्थ पाहिल्यावर मारुतीनं रडावा. काय ताकद असेल? वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकरांचा पुरावा आहे. विठाला 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 तो कर्ण त्या बाजूने, भीष्माचार्य त्या बाजूने आहेत. ब्रह्मचारी आहे, पांढऱ्या कपड्यातला ब्रह्मचारी, भगव्यातला संन्यासी, धुरंधर माणसं होते. पांढऱ्यातला ब्रह्मचारी, त्याचं नाव भीष्म. भीष्माचार्याचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक रथावर बसत नव्हता. त्या अर्थी भीष्माचार्य किती मोठे असतील कल्पना करा. ते तिकडच्या बाजूने होते, त्या बाजूने होते. खरं तर भीष्माचार्य म्हणले असते मला मरायचंच नाही तर 1 कोटी कृष्ण जन्माला आले असते तरी पांडव राजे होत नव्हते. इच्छामरणी होतं म्हातारं, इच्छामरणी. काय ताकद होती त्या म्हाताऱ्याची. म्हाताऱ्यानं शुरत्वानं युद्ध केलं आणि घामाचे थेंब पडले की त्याची मोती तयार होत होते. सागराशिवाय मोती होतच नाही. आजही आपल्याकडे मोत्याचे प्रकल्प येतं पण शिंपला तिथूनच आणावं लागतोय, मग आपल्या शेततळ्यात मोती तयार. पण शिंपला तिथला लागतो म्हणजे समुद्राशिवाय मोती नाही. आणि मोती ज्याच्या स्वेदावर ताज मौतिकम यज्जायते क्रिया महाभारतेश तत्प्रतेन क्रियाशिता. जाबालींचा पुरावा आहे, जाबालींचा पुरावा. एवढी मोठी व्याप्ती. कोण? द्रोणाचार्य. शरीर खाली ठुलं आणि कळेल दिवशी यमाच्या थुत्रीत हाणली बेट्या, मग पोरग मारतो तू. थुत्रीत हाणली तरी यम पाया पडला आणि म्हणला, मुनीश्री द्रोणाचार्य अश्वत्थामा नावाचा तुमचा मुलगा मारला नाही, अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला. तो अमथर खाली आलो. हे तिकडे बाजून होता, तिकडे बाजून. भगवंताने विचार केला ही माणसं निष्ठावंत आहेत पण राजा नालायक. अंधेरी नगरी बेबुंद राजा, टक्केश्वर भाजी टक्केश्वर खाजा. म्हणून या भजन करणाऱ्यांना गादी द्यावी असा भाव विटेवरच्या मालकाचा झाला. पण बऱ्यापैकी बाजू कमकुवत होत्या. पांडवांच्या 14 बाजू सक्षम केल्या त्या मारुतीरायाने. त्याच्यातली एक सांगतो. 13 घरी गेल्यावर पहा, नाही तर दुसऱ्या कीर्तन करा, कोणा अपेक्षा करा. मी काय गुत घेतलं की इतकं सांगायला. विठाला 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 एक प्रबळ होणं अत्यंत गरजेचं आहे. युद्धाची भूमिका 2 लोकांवर ठाम होती, एक अर्जुन आणि एक भीम. धर्म सत्यवादी आहे. नकुल सहदेव दोघांच्या पुढे सरकत नाहीत. पण 2 लोकांवर युद्धाची धुरा, एक भीमदादा आणि एक अर्जुन आहेत. आपण यांना बरं करावं. एके दिवशी मानस सरोवरावर भीम गेले. शरण शरण जी हनुमंता. तुकोबराय मारुतीरायाच्या का पाया पडतात? पंढरपुरातल्या मालकाचं भजन करणारी व्यक्ती तुकोबराय आणि पंढरपुरातल्या मालकाचा संकल्प पणाला नेणारे मारुतीराय. पंढरपुरातल्या मालकाचं भजन कोण करतंय? तुकोबराय. आणि पंढरपुरातल्या मालकाच्या अंतकरणातल्या इच्छा पूर्ण करायची ताकद मारुतीराय. आपल्या मालकाच्या इच्छा पूर्ण जो करतो त्याचं नाव मारुतीराय. म्हणून त्याच्या पाया पडायचं. काय इच्छा पूर्ण? बघा,
मानस सरोवरावर ज्या वेळेला भीमदादा पोचले, भीम तिथे पोचल्याच्या नंतर सांगितलं होतं स्नान कर आणि फुलं घेऊन ये. मानस सरोवरावर काका सुवर्ण कमळाची फुलं होती सुवर्ण कमळाची. आता भीम हा राजपुत्र आहे. सत्ता, संपत्ती आणि तारुण्य तीन गोष्टी एकत्रित आल्या की माणूस थोडस इकडे तिकडे पळतो. सत्ता, संपत्ती आणि तारुण्य ह्या तीन गोष्टी. सत्ता आहे, संपत्ती आहे, तारुण्य आहे, तिन्ही गोष्टी एकत्रित असून बायकोनं केलेला जर स्वयंपाक खात असेल तर समजायचं त्याचा स्वर्गात संसार आहे. सत्ता, संपत्ती आणि तारुण्य तीन गोष्टी असताना 2-2 महिने बायकोनं केलेल्या चपात्या खात नसेल समजायचं श्रीमंत आहे पण मसन वाट्यात फुकायलाय. विठाला विठाला तुम्हाला एक सांगू का, जी संपत्ती संसारातल्या लोकांसोबत जीव देत नाही ती संपत्ती आपल्याला एके दिवशी मातीत घातल्याशिवाय राहत नसती. विठाला विठाला. पुढच्याला जोर आल्याच्या नंतर महाराजाला, भजन्याला, पकवाद्याला काय पाकिट द्यायचं ते त्याला जोर आलाय म्हणून ते देतील. पण त्याला जोर आल्याच्या नंतर आपल्या तिघायला मोठाले पाकिट दिल्या आपण त्यांच्याच पंक्तीला जेवावा. निदान पंढरपुरातल्याला आपला राग येणार नाही. नाही तर तुम्ही दिलेले पैसे तुम्ही रांगोळी लावून जर आम्ही जेवत नसल, धाब्यावर जेवत असल तर यम आम्हाला इतका हानील इंचभर जागा पण ठवाचा नाही लाल करायची. विठाला नियम प्रत्येकाला आहे. तुमचे वाभारे काढायचे ना आमचे तसे ठवाचे का? दुसऱ्याचं कुसळ पाहतून तू मुसळडीचं नका सुंबळ्या तुला आहे का नाही? आपल्याला पण नियम सांगितलेत. विठाला विठाला. मी सांगत नाही, उत्तर भारतातल्या एका साधूचे 4 श्लोक मी ऐकले. तो काय माणूस साधा नव्हता, तो कृपालूजी महाराजांच्या तालमीतला महाराज. कृपालूजी महाराज म्हणजे वेदाचा क्रम सांगणारा माणूस. मला अजून नाही सापडला, अजून नाही. मला पुराण फार आवडते. मी पुराणातले 2च बादशाह पाहिले, धर्मभास्कर वक्ते बाबा आणि एक माधव महाराज मगर सूरजखेडकर. त्याच्यानंतर उत्तर भारतातले साधू कृपालूजी महाराज ज्यांनी प्रेम मंदिर बांधले. वेदाचा क्रम सांगणारा माणूस. श्लोक सांगितल्याच्या नंतर क्रम सांगावा. सामान्य गोष्टी हरिपाठ दिवस होतोय आमचा, होतोय गडबडीत कधी कधी, माझा तो होतोय एखाद्या वेळेस असं गडबडीत म्हणायला लागल्यावर. वेदाचा क्रम सांगणं काका सामान्य गोष्ट आहे. आणि त्या व्यक्तीच्या तालमीतल्या व्यक्तीचे 4 श्लोक आहे. जो पकवाद्या, जो कीर्तनकारण, जो भजन्यात तंबाखू खातू त्याला पैसे देणाऱ्याचे पित्र नरकाला जातात. विठाला विठाला. आपली काही वाणी नाही. मी त्या उत्तर भारतातल्या साधूचा पुरावा. मी आता श्लोक पाठ केलेत, ते फक्त कशातले आहेत बघणार आणि मग तर भीतीत नाही ना. आधारा वाचुने आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं पुराणाचा, शास्त्राचा, वेदाचा किंवा ऋषीमुनींचा पुरावा घेतल्याशिवाय बोलायचं नाही. गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागतंय. विठाला विठाला. मानस सरोवर गेले. राजकुमार होते इंद्रप्रस्थाचे. भीम इंद्रप्रस्थाचे राजकुमार. एका पवित्र कुळातला बालक आणि पंढरपुरातल्या मालकाशी नातं असलेला व्यक्ती. भीमाच्या अर्जुन नावाच्या भावाला पंढरपुरातल्या मालकाची सख्खी बहीण होती. नातं किती गोड असेल कल्पना करा. सुभद्रा ही विटीवरच्या मालकाची बहीण आहे. नातं हे पुढचं, त्याच्या अगोदरचं नातं हे आत्याची पोरं होते. काय शक्ती असेल, किती नाविन्य असेल. आणि एवढं मोठं पाठबळ असल्यावर मग आता माणूस चला, ज्याला जेवारीच 10 खांड्या झाली त्याचं 2-3 पोते मात्र होतच असते. आता जेवारीची शिखंड्या म्हणल्या आता त्याचं जसं चांडण का नाही. ज्याला मोजून 8 पायल्या झाली ते लुगडं नाही आथरायचा का खाली, तो दाणे बी सांडू देत नाही. 8च पायल्या व्हाली त्याला. आता ज्याला 10 खांड्या झाली त्याचं 4-2 पोते मात्र होतच असते. भीम म्हणजे आपल्या तोडीत बसणारा माणूस होय. काय व्याप्ती असेल त्याची. जगातल्या कोण्या पैलवानानं पाय आपटिल्यावर झाड पडन पैलवानजी नाही ना. 2.5 किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नव्हतं. भीमानं इमानदारीनं पाय आदळला की. रेल्वे जर वेगात गेली तर प्लॅटफॉर्म नुसता दरदर करतोय. पत्र पडतात का प्लॅटफॉर्मचे? नाही. भीमानं पाय आपटिल्यावर 2.5 किलोमीटर मध्ये काहीच उभं राहत नव्हतं. काय शक्ती असेल त्या भीमाची, काय नाविन्य असेल त्याचं.
आणि त्या भीमानं मानव सर्वात उडी टाकली. उडी टाकल्याबरोबर बाजूला संन्यासी बसलेला आहे मारुतीराय. शरण शरण जी हनुमंत सांगते. आपल्या इतक्यात एक टाइम संपला तरी बस झालं. माझं मत आहे मालकानं आऊत हाणायला सांगितलं ना, मग पाळी किती एकरची झाली ते सांगायची नाही, गवत ठेवायचं नाही. शेल्याहून माती पडावा अशी पाळी पाहिजे. पाळी 3 एकरची घेतली आणि सारे फरकांडे झाले. विठाला विठाला आम्हाला एक गडी भेटला आज 2 वर्षी. त्यानं बिना रुमण्याचं चाव थांबलं. मी त्याला 6 महिन्याचे पैसे त्याच्याकडे पटल्यावर मी आणलं, तू आमच्यापासून आता सुट्टी. राहिलेले पैसे तू दुसऱ्याची तर चाल धरशील ते दिशा आणून दे, पण तू मोह काळ करशील. तू बिना रुमण्याचा आऊ थानायला तू मला मातीत घालशील. तू ह्यामुळं मला पाईपलाईनची इकावं लागन. तू काळ करतो या घरी. हो, कामाची नसतील अशी माणसं. उपद्रवी माणसं कधीच सांभाळायची नाही. उपद्रवी पाहुणे पण येऊ द्यायचे नाही बरं. हा, 6 लोकांना पाहुणे सांभाळले, त्याचा सुपडा साफ झाला. रावणानं तुटलेल्या नाकाची बहीण घरी बसली. पडलंका नावाची लंका देऊन टाकली होती. एवढ्या मोठ्या राज्याची राणी होती, तरी पण नवरा दाशीच्या हातची भाकरी खात होता. आणि हिनं भावाच्या घरचे वासे मोजले. वाजून टाकलं भावाला, वाजून. हे झालं माग क्रतात्रेता युगातलं. रामायण सांगता ना महाराज तुम्ही, माहित असेल तुम्हाला ती तुटलेल्या नाकाची. हो हो हो. आणि किती बहिणी होत्या रावणाला? काय आपण नव्हतो. असू द्या, नंतर पाहू एखाद दिवशी. योग असा आला द्वापार युगामध्ये, भाऊ बहिणीची तर भाकरी खाल राहिला. बहिणीच्या 100 सुना धावळ्या साडीत काका, एकही जिथं तुला नाही. शकुनी आहे, गांधार देशाचा राजा होता. हो, आमची ते पाहुणाला जाईच ना, आमची मसडी आलेली होती. मसड नाही पहिलवानजी, तुमची इथून नेऊ आम्ही नंतर. एरी म्हणाले आपल्याला एक वगारण्याची द्यायची मोठी न बारीकशी नेऊ. त्याची एवढी नाही नाही पहिलवान एवढी पैसे. मसडी आली, दूध दुभतो होतं, पाहुणा जाईच ना. पण नका का जाईन. आम्ही कीर्तनाला गेलो, घरची घरी भांडणं लावू लागला ना. मला जे दिवशी कीर्तन नाही दिवशी फवाऱ्यावर गेलो मी. गड्याला म्हणलं आपल्याला फवारा करायचा, ते मला कालच केला. म्हणलं 8 डबल करायचा. गड्याचं काय चाललं ते म्हणलं औषधाचा खराब आहे. म्हणलं औषध नाही, 10 रुपये चुन्यात डबी आण. चुना कालीला बकिटात, त्याला फक्त औषध ढवळं दिसावं त्या पाहुण्याला. आणि एक ढक्कनभर वासासाठी औषध टाकलं आणि फवारा त्याच्या पाठीवर द्याला. इंजनचा नाही, कुच्या. 2 टाक्या फवारल्या. 3ऱ्या टाकीला पाहुणा संडासून येतो म्हणला. 9 वर्ष झालं त्याची संडास झालीच नाही, पुन्हा आलाच नाही. मला माहित होतं आपल्या घरी सांभाळलं की आपल्याला 2-4 एकर इकायला इथे. असे भंगिरे पाहुणे भंगिऱ्या पाहुण्या कधी सांभाळायच्या नाही. घराचं वाटपुळ होत असतं. विठाला विठाला उडी टाकली. राजसत्ता आहे, तरुण आहे तो, वैभव आहे त्याच्याकडे. पण उडी टाकल्याच्या नंतर संन्याशी भिजला काका. तो संन्याशी मारुतीराय. मारुतीरायचं भजन चालू होतं. मारुतीरायने आवाज दिला. कोण? मारुतीरायने आवाज दिल्याबरोबर शांत बसलेली झाडातली पक्षी उडाले. आवाज काय असेल बुबुक करत. कोण रे? अरे मोठ्या लोकायला बारकाल्या लोकांचा आवाज आवडत नसतो. भानगड तीच झाली ना. राजपुत्र आहे तो. आणि वानर मला कोण आहे रे म्हणतोस? विमान सांगितलं काय रे? मारुतीरायने सांगितलं काय नाही, पण माणसावानी आंघोळ कर. दगड पाण्यात टाकल्यासारखं पाणी माझ्या अंगावर उडाले. मी भजन करतोय. भीमाच्या लक्षातच आलं ना मारुतीराय कोणी. माझं मत आहे लहान्याला लहान कधी समजायचं नाही. तुम्ही ठेवलेल्या कीर्तनात एक पुरावा सांगितला होता मंत्री साहेबाला मी, आशीर्वाद गार्डनला. मोठाल्या लाकडाने किती जरी यांना घेतला तर ते पेटत नसते. मोठाले लाकडं पेटण्यासाठी बारकाली लाकडं लागत असतात. आठवतं का तुम्हाला ते पुरावा? माझं मेमरी कार्ड लय टाईट आहे, म्हणून तर मी मोठ्या मेमरी कार्डाचा मोबाईल वापरत नाही. मला पंढरपुरातल्या मालकाने याचं लय कार्ड दिले टाईट. हे पुन्हा डिलीट होत नाही, काय नाही. तुमचा काय भरोसा आहे? जे जाऊन ते बी दुसऱ्याला जाते. तुमची मोबाईल का इमानदार आहेत का काय? तुम्ही बायकायला पण लॉक लावून देतात. ती कवर काहीच की तिला गवसतच नाही.
शहाण्याबाईनं नवऱ्याची परीक्षा पाहायची 8 दिवस मोबाईल आपल्याकडे घ्यायचा त्याच्यातला सगळा गढूळपणा तिला कळतोय विठाला विठाला काय सांगू लागलो उडी आणली माणसासारखं स्नान कर भीमाच्या लक्षात आलं काय वाढणे रे सज्जनांनो एखाद्या महात्म्याला एक जरी अभंग पाठ असेल आणि तो जर वारकरी संप्रदाय निष्ठेनं सांभाळीत असेल तर त्याचा उपहास करायचा नाही काय होते माहिती भक्त मनोनी उपहासिती त्याचे पूर्वज नरका जाती पैठणचे मालक सांगतात ठीक आहे एखादा सामान्य अहो अधिकारी लोक दिसायला सामान्य असतात महत्व हरवी चातुर्य लपवी पिशेपण मिरवी आवडवणी पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी न ऐकावी हे खऱ्या साधूचे लक्षण आहेत आणि आपल्याला काय आपण म्हणजे आग्या मावळाच्या माशा आहेत कपक्या गाडीत बसून आला कपडे भारीचे 50-50 मुद्या येतात 50 नसतात घालतायत वाटते इतके झाबोटत नसतात ना इतके आपण त्यांना मानतो संप्रदाय अधिकाऱ्याला माना म्हणतो ज्याचं आचरण गोड आहे त्याला मानायचं देखावायला किंमत नाही आंब्याच्या झाडाची सावली अर्धा एकर रानात पडीन कैरीच लागणार नदीचं पात्र 1.5 किलोमीटर आहे पाण्याचा थेंब नाही छापी भिजवायला पाणी नाही छापी कळती का चिलमीच्या खालून लावते त्या धुडक्याला छापी म्हणते आळपण भिजवायला पाणी नाही आळपण कळतं का ज्यांच्या पॅन्टीवाल्याला कळतं का आळपण शेळीचे पिले शेतात तिच्या सोबत सोयड्या त्यानं दूध पिऊनी म्हणून काळ्या मातीचा लेप एका चिरगुटाला करते तर स्तनाला लावते त्याला आळपण म्हणते अजून 4 गोष्टी अशा असतात त्यांनाच त्यांना लक्षात पण विठाला विठाला भक्त म्हणून उपवासिती त्याचे पूर्वज नरका जाती नाही म्हणायला पाहिजे एखादा सामान्य अहो 2 जरी अभंग पाठ असतील पण निष्ठेनं देवाचं भजन करतो त्याला किंमत आहे निष्ठेने करतो त्याला किंमत आहे हरी जनाची कोणा क्या बात आहे वा गोविंदा नाही त्याची मारुती रायनं सांगितलं रे माणसासारखं जगा भीमा ऐकायला तयारच नाही शेप जवळ गेले मारुती राय शेपटीने आडा टाकला कमरेला आणि मेलेलं जनावर वढावा असं वडला मृतायम प्रेतेषु यज्जायते पशुतुल्यानाम महाभारत सांगते मेलेलं जनावर वढावा असा भीम पाण्यातून बाहेर वडला आणि कड्यावडीची ठोका हाणला भीम बघतच होते मारुतीरायाकडं अरे बापरे म्हणलं काय मुंग्या निघल्या रे मारुतीरायानं भीमाकडे पाहिल्याबरोबर छातीला हात लावला भीम म्हणले छातीला हात का लावला ते म्हणला मी ज्याला ठोका हाणला तो आतापर्यंत वाचलाच नाही आणि तुला इतक्या ताकदीनं मारूनही तू मरत नाहीस त्याशी तुझे मायबाप कोणीच सांग मोठी माणसं मागच्याला किंमत देत असतात मागच्याला आणि मी मगाशी बोलून गेलो जे मागच्याला किंमत देत असतात का तीच माणसं पुढे जात असतात गिरगावकर 20 वर्षापासून कीर्तन करतोय 22-22.5 वर्ष झाली पण माझ्या अगोदर कीर्तन करणाऱ्याला गिरगावकरांना प्रणाम करायला पाहिजे कारण त्यांच्यामुळे मी कीर्तनकार झालोय हो आणि मी म्हणत असेल माझ्यामुळेच मी कीर्तनकार झाला तर मरशील एखाद्याची बाळ आहे मागच्याचं वाखाणलं पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे मागच्यांचं कोण आहे ताई वडील मी म्हणलं टप्पू हाणला ना आता मायबाप विचारायला मारुतीराय म्हणतात सांग रे मी प्रथकीचा पुत्र आहे प्रथकी म्हणजे कोणती एका ठिकाणी पुरावा आला पार्थ ते प्रथकीचे बाळ शास्त्र अभ्यासी घातला काळ मजशी दिसे आळोमाळ खादाड निद्रारनिशी पुढचं भीमाचं वर्णन आहे पण पार्थ ते प्रथकीचे बाळ प्रथकीला नाव कुंतीला नाव आहे प्रथकी मी प्रथकी पुत्र भीम आहे मारुतीरायनं बाहू फैलावल्या शरण शरण जे हनुमंता सांगते आपलं कडवं सोडायचं नाही बाहू पसरल्यानं सांगितलं भीमदादा तुला आलिंगन द्यायचे भीमदादा म्हणले एक चपका हाणला तर मुंगे अजून जाईनच आणि यानं आलिंगन दिलं तर तुराट्या मोळड्यावानीच फासुळ्या मोडी कशाला पहिलवानाच्या नादी लागायचं यायनं बुकी हाणणं म्हणजे जेसीबीनं झटका देणं आज बऱ्यापैकी पहिलवान आहेत मला वाटतंय
पुन्हा होते ना दिगंबरराव भोसले दिगंबरराव भोसले पहिलवान दिगंबरराव भोसले पहिला खडकीकर पहिलवान खडकी करता आहेत ते परिचय आज यांचा परिचय झाला त्यांनीच करून दिला. भीम काय आलिंगन द्यायला तयार नाही. मारुतीरायाने विनंती केली, डोळे भरून आले. अरे मला तुझ्या आई बाबाची कदर येते रे, तू फार चांगल्या कुळातला आहेस, तू ब्रह्मांडाच्या मालकाचं भजन करणाऱ्याच्या कुळातला आहेस रे, तुला आलिंगन द्यायचे. भीमाने विचार केला, रट्टे दिलेत गडे, गोड बोलतोय पण विश्वास नाही बाबा. काय सांगता, दाबून मारायचं तर नाही. मारुतीराय स्वतः भीमाच्या जवळ आले, भीम नाही गेले. आणि मारुतीरायानं आलिंगन दिलं, पण भीमानं तटस्थ भूमिका घेतली, अंग मोकळं नाही सोडलं. म्हणून 4 अंग मारुतीरायाच्या अंगाला लागले. माणसाला किती अंग आहेत? 8 अंग. 8 अंग अष्टांग. दंडाम धरणिस्थलेषु तत्रा जायतेन दंडाः ततलोटांगनं जगदानंद कथय कंदये यज्जायतेन अष्टांगयो. हातातली काठी ज्या वेळेला जमिनीवर पडते त्यावेळेला सगळी जमिनीला चिटकते. तशी अष्टाची अष्टांग लोटांगण घालावं याच्यावरून कळते अष्टांग आहेत. पण 4 अंग मारुतीरायाला लागले. विठ्ठल 4. आलिंगन सुटलं. मारुतीरायानं मानस सरोवरातलं पाणी घेतलं, संकल्प सोडला. ज्या अंजनी मातेच्या पोटी मी जन्म घेतलाय त्या अंजनीला आई म्हणतो. आणि अंजनीच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला मारुतीराय आई म्हणतात. आणि आई या दृष्टीनं जर जगातल्या प्रत्येक स्त्रीकडे जर मी पाहिला असेल आणि असा माझा संन्यास गोड असेल तर माझं अंग जिथं जिथं भीमाला लागलंय तितकं अंग वज्राचं हो. आणि भीमाचं अर्धांग वज्राचं झालं. चांगलं वागणाऱ्या ताकद किती मोठी असते बापू. भीम घरी गेले. विटेवरचे मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा इंद्रप्रस्थात आलेले होते. मातोश्रीचं दर्शन घेतलं. कुंतीचं. भीमाचे डोळे पाण्याने ओले झाले. आईने विचारलं, बाळा काय दुःख आहे? काही नाही माय, मी लय चूक केली गे एक. आज मोठा महात्मा भेटला होता, आईचं दर्शन घेतलं होतं. पहा, ज्याच्या पायानं 2.5 किलोमीटरमध्ये झाड उभं राहत नाही तो माईच्या पाया पडतोय. आमच्या गावात 1 नंबरची आईची सेवा केली आमच्या शिवाजी काकांनी. गावात मी पण करतोय, पण कीर्तनात सांगतोय काका तुमच्या इतकी करता येईल शंका आहे. अतूट सेवा केली विठ्ठल भाऊ. इतकी सेवा की त्या सेवेला सीमा नाही. मी डोळ्यानं पाहत होतो ते. खूप सेवा. आईचं दर्शन घेतलं. पाठीवर थाप टाकली बाळा. थाप टाकल्याबरोबर पाठ कडक लागली पाषाणासारखी. दुखती पाठ नाही म्हणलं आई. पाठीवर थाप टाकल्यावर जसं वाटतंय का असं सगळं अंग व्हायला पाहिजे होतं ग. ते खाली मान घालून ऐकत होतं. कोण? पंढरपुरातलं लय चालू. त्याच्या इतकं चालू कोण नाही. एक जण म्हणला तालुक्यात आपल्या इतकं चालू कोण नाही. म्हणलं तुझ्यासारख्या चालूला जनजन्माला घातले तो किती नंबरचा चालू असेल हे तरी सांग का. तूच चालूपणाचं आव्हान तू सुमल्या. एक जण म्हणला आपल्यासारखा बहादर कोण नाही. तुझ्यासारख्या बहादराला जनजन्माला आणले तो किती बहादर असेल याचा विचार करावा लागेल का नाही. एक जण म्हणला आपल्यासारखा गुंड नाही. अरे रावणासारख्या गुंडाला 2:18 ज्यानं आपटू आणले ते किती नंबरचा गुंडा असेल काका. त्याच्याबरोबर काय ते आपल्याला ते खाली मान घालून ऐकत होतो. भीम लागलीच तिकडे गेले आणि त्याच्याही चरणावर डोकं ठेवलं. भगवंताने खांदे धरले, उभे केलं आणि आलिंगन दिलं. खदखदून भीम रडत होता. देवाने विचारलं, भीमदादा का रडता? काही नाही, आज मारुतीरायाची भेट झाली. ती मारुतीरायाची भेट झाली, त्यांनी मला आलिंगन दिलंय. पण माझ्या अंतःकरणात शंकेची डाळ शिजली, खिचडी शिजली. म्हणून मी अर्धच अंगाला चिटकवलं. अर्धांग वज्राचं झालं आणि अर्धांग हाडामासाचं राहिलं. हे ऐकल्या विटीवरचा बाप रडत होता. भीमा चूक केली तुम्ही चूक. असा साधू दुर्मिळे हे दुर्लभजी दातारा. दुर्लभ आहे. पण विटेवरच्या मालकाच्या डोळ्यातून जे पाणी येत होतं ते आनंदाचे अश्रू होते. विचारलं बाजूला जाऊन द्रौपदीनं, दादा माझ्या वाचनामध्ये सुभद्रा कृष्ण परमात्म्याला 14 वेळेस कृष्ण म्हणली. कृष्णा म्हणली 14 वेळेस माझ्या वाचनात. अजून काय असेल जास्त? आता आपलं जितकं तोंड पुरलं तितकंच आपण बघा. आहे का नाही? शेळीनं पान दिला चराव. शेळीनं जर उंठाचं चरण घेतलं तर ती मरण ना. तिला उंठाच्या उंचीचं कसं खाता येईल? मला तितके पुरावे सापडे की सुभद्रा ही देवाला
कृष्ण म्हटली, कृष्ण म्हटली, पण द्रौपदी देवाला कृष्ण शब्द अजून एकाही पुराणात सापडला नाही. दादा दादा शब्द सापडला भावासाठी. मम भ्रतारे वचम यत प्रियानाम अशुद्ध जायतेच तथा. अशुद्ध म्हणजे रक्त, रक्त 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 रक्त. यत सर्वाति भ्राता शिते यत क्रियाशी नायते. भ्रात, भ्राता म्हणजे पती, हे वेगळा शब्द. दादा जी, देवजी म्हणावं देवानं. काय ताई? दादा एक रडण्याचं कारण विचारू? दादा तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहिल्यावर डोळ्यातून येणारं पाणी हे दुःखाचं दिसत नाही, आनंदाचं दिसतंय. आनंद अश्रू आणि दुःख अश्रू, दोन अश्रू असतात माणसाकडे. आनंद झाल्यावर सुद्धा रडू येते. लोकाच्या शेतात काम करणाऱ्या बाईचं पोरग जिल्ह्यात पहिला आल्यावर तिचा सत्कार झाल्यावर तिला एक प्रश्न विचारला, बाई कसं शिकलं? तिने सांगितलं काय नाही सांगताय. ती रडू लागली. रडणं म्हणजे दुःख नाही, तिला आनंद असू आहे. जिल्ह्यात पोरग पहिला आले माझ्या गरीबाचं पोरग, आनंद असू येतो. भगवंताच्या डोळ्यातून आनंद असू येतो. त्याने द्रौपदीला सांगितलं, ताई आता पांडवायला गादी द्यायला हरकत नाही. का? भीमाचं अर्ध शरीर वज्राचं झालंय. आता काय टप्पर चालणार आहे कौरवाची? काही नाही. यावेळेला तुकोबारायच्या लक्षात आलं, विटेवरच्या मालकाला धीर द्यायचं काम मारुतीरायानं केलं. आणि विटेवरच्या मालकाचा संकल्प होता भजन करणाऱ्या पांडवांना हस्तिनापूरची गादी द्यायची. हे विटेवरच्या मालकाचा संकल्प होता. आणि तो संकल्प जर पूर्णत्वाला कोणी नेला असेल तर ती मारुती. याच्यातच एक थोडीशी पुसटची पुन्हा एक सांगतो. ही कथा रामायणात बघायची नाही, नाही सापडणार. महाभारतातही बघायची नाही. नंतर गेल्यावर तुम्ही मला गोळ्या घालता. बाळ्या कशातलं सांगू तू? उसातलं. विठाला विठाला विठाला. त्याच्यासाठी प्रचंड ग्रंथाचा व्यासंग ठेवावा लागेल. त्यावेळेला ह्या बाकीची बघते येतील. चला, भीमाचं तर अर्ध टाका शरीर वज्राचं झालं याबद्दल दुमत नाही. पण ज्या वेळेला अर्जुन जिंकले, कौरव हारले, त्यावेळेला अर्जुन रथातून उतरायला तयार नव्हते. मम विजयाची ती ध्वजा, मला विजयाची ध्वज. हस्तिनापुरापर्यंत रथात जायचंय. आणि युद्ध कुठं झालं माहितीये का? कुरुक्षेत्रावर. अर्जुनाचा रथ ब्रह्म सरोवराच्या आणि ज्योतिष सरोवराच्या मधात होता. ज्योतिष सरोवर त्याला म्हणतात की ज्या सरोवराच्या कडेला भीष्माचार्याचं पार्थिव पडलं त्याला ज्योतिष सरोवर म्हणतात. आणि अलीकडे ब्रह्म सरोवर आहे 244 एकरचं. त्याच्यात रुपया टाकला तर चीच एका पटीवरून दिसतोय. इतकं शुद्ध पाणी, इतकं शुद्ध पाणी. आपल्या चंद्रभागेत यायनं झेंपर टाकलेत. कोण्या नरकात टाकावं तुम्हाला पण कळणार नाही देवाला. विठाला विठाला विठाला. मला असं वाटतंय देवदेव करत जावा, पण जो देव करत असताना देवाला पटत नाही तो देव करणं देवाला दगड हाणले इतकं पाप लागते. देवाला जी गोष्ट पटत नाही ते फुलं वाहणं म्हणजे देवाच्या डोक्यावर दगड टाकले इतकं पाप. महादेवाला बेल वाहत्यान, पांडुरंगाला मंजुळा वाहत्यान, पण शेजारणीनं पाणी घातलं आणि ती उठायच्या आधी 4 वाजताच फुलं तोडले. शेपुडीचाच अवतार. शेजारीनं उठायच्या आधीच फुलं तोडून आणले. शेळी तर निच्यात काय फरक आहे? शेळ्याला अक्कल आहे का? शेळी याची शेळी अजून बी कधी बी लक्षात घ्या बुडातून खात नाही, शेंडा छानती. मग जिनं पाणी घातलंय ती उठायच्या आधी जर तुम्ही फुलं तोडून महादेवाला वाहत असताल तर ते फुलं नाही त्याच्या डोक्यावर दगड टाकले इतकं पाप तुमच्या अंगावर पडतंय. मला असं वाटतं ज्ञानोबाराय तुकोबारायनं सांगितलेला परमार्थ करी जा. भंगिराईनं सांगितलेला परमार्थ करू नका, घराला कुपाट्या लागतील. आपण लय मोठ्या संप्रदायातले माणसे, जरा हिशोबात राहत जा. लवंगाव मंगळवार धरीती, साऱ्या घरातल्या लोकांचा पिना पाडा तू लवंगाव मंगळवार धरती. काय लवंगाव मंगळवार धरून काय फायदा आहे तुला? एखादच धरीत नाही, लवंगाव मंगळवार धरीती. सोमवार धरीत नाही, चतुर्थी धरीतू म्हणजे पोराला मानायला आणि बापाला मानिन. इतकं येडं पोरग आहे का ते? त्याच्या बापाला नाही मानल्यावर याला पावत आहे ते. सोमवार शिवजीचा आणि चतुर्थी कोणाची? गणपतीची. आणि सोमवार धरायचा नाही आणि चतुर्थी धरायची. यम इतका हानीन ते का तुमचं आमचं पोरग आहे का? बापाला शिव्या द्यायला पोरग आमचा म्हातारा येडपटच आहे. गणपती गणपती त्याच्या कृपेने रावण पालथा पाडाय आणि त्याच्या पिताजीचा अपमान केल्यावर ते तुम्हाला मानते वे. आपल्याकडे उपास सांगितले एकादशी, सोमवार आणि प्रदोष. कोणाचं ऐकत आहे बाबा? बाबा बाबा शिमा नाही, शिमा नाही, शिमा नाही. हे म्हणते पहिल्यांदा झाला मेला ना आमच्या बॉम्ब टाकायला बोलू नका.
तुम्हाला 30 गाव पठ्याला 36 गाव कमी नाही माझ्याकडे पैशाला. मी सांगत असतो कीर्तनात, आहे की नाही. अहो ज्याला 50-60 हजार पगार येतोय, मस्त बायको जागवायले, आपल्या ज्ञानोबा आहे तुकोबरायची कृपा आहे, आपण काय ताण घ्या. 50,000 पगार आहे, त्याच्या बायकोला 17 रंगाच्या साड्या आणि 24 रंगाच्या चपला. जशी चप्पल जशी साडी तशीच चप्पल. घरी महाराज आल्यावर हाणायची चप्पल हे का नाही ती एखादी विचारावं लागेल. त्याच्या घरी जायचंच नाही. विठाला ज्ञानोबराय तुकोबरायने जे उपास सांगितले नाही ते उपास संप्रदाय मानित नाही. मानित नाही तेवढंही मानित नाही. उपास 29 सांगितले बापू फक्त संप्रदाय. 20 आणि एखाद्या उपासाला जर शास्त्राचा पुरावा असेल, भंगिऱ्यानं शास्त्र लिहिलेलं मानायचं नाही. साक्षी ही अधिकारी लोकांची मानल्या जात असते, कोणाची साक्षी नसते. काय सांगायचं बरं का, माहेराहून मिठाची कळशी आली बरं का, आणि त्या मिठाच्या कळशीतले एक एक खडा मिठाचा खाल्ला बरं का, आणि काय सैन्याला ताकद आली बरं का, आणि पुढच्या राजाच्या सैन्याचा फरशा पाडा बरं का, आणि ह्या राजाला पुन्हा ते राज्य मिळालं बरं का. असं जर झालं असतं तर भारताच्या सीमेवरल्याला बंदुकी आणि रायफली द्यायचं काम नसतं पडलं. मिठाचेच पोते पाठिले असते, मीठ खान पुढच्याला हाना. असला हा संप्रदाय सोंगड्या नाही, ह्या संप्रदाय भंगार वाजायचा नाही. सोंगे छंदे देव जोडे येथे नाही चालत, येथे नाही खोटा, येथे नाही खोटा चालत परिहार. हे इथं नाटक चालत नाही. माझ्या माईंनो राग येऊ देऊ नका. तुमचा सगळ्यात मोठा देव जिच्या कपाळावर कुंकू आहे तिचा मालक आहे. जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाय पडती तिनं भारतातल्या कोण्याच ग्रंथन पोथ्यान पुराणन कीर्तनकारन पक्वद्या गायक आपल्या नाही पाय पडत तरी जमती. जी नवऱ्याच्या पाया पडत नाही महाराजाला काजू टाकून दूध देती ही बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो. गळ्यात शपथ खोटं नाही. तुम्ही चांगली माणसं आहेत निमूटपणे ऐकायलात मला कॉलर धरून विचारणार आहे कशात लिहिलेले. मी जितकं वाचिलं तितकंच बोलतो. मला माहित आहे भंगिऱ्याला चांगल्यापेक्षा इचकिलेलं जास्त आवडत आहे, आणि त्याला बारक्या शिद्रात मोठी काडी घालून मोठं भोगाड करायचा नाद असतोय. असे लय पाहिलेत ना म्या, म्हणून यांच्यासाठी वाचूनच बोलायचं. पाहुणी ग्रंथ एक तुकोबरायचा एक पुरावा आहे बापू. घोखोनी अक्षरे वाद छळना करिता फिरे, 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 घोकुनी अक्षरे वाद छळन करीत फिरे. त्याच्या पुढचा एक पुरा आहे, त्याच्या तोंडा पडो माती आईशी आधमाची जाती. काय मालकांचे कडक पुरावे, काय पुरावे. त्याच्यातले 6 पुरावे असेत. मी ज्या वेळेला 70 वर्षाचा कीर्तनकार होईल त्यावेळेला ते सांगल. आता नाही सांगत कारण बऱ्यापैकी केस अजून पांढरे येत. विठाला काळे काळे विठाला. माझ्या माईंनो जी घरातल्या ज्येष्ठ लोकायला लेकरा इतका आदरानं जेवायला देती त्या बाईला पंढरपुरातला मालक नमस्कार करतोय. तुमच्यातल्या एका बाईच्या 9 बाऱ्या पाया पडला पंढरपुरातला मालक. 9 बाऱ्या. पंढरपुरातली मालकीन 7 बाऱ्या पाया पडली. तिचं नाव लोपामुद्रा. ती एकदाही देवाच्या पडली नाही पण ती नवऱ्याच्या 3दा पडत होती. इतकी ताकद आपल्या पतीत आहे, इतकी ताकद. काय 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 बाया गुरुख्याला कमी बोलत आहेत, इतक्या नवऱ्याला कमी बोलत आहेत. बापा अशी बाई दिसल्यावर गाय कापले इतकं पाप लागते. काय कापले इतकं मला वाचिलच इतकं कडक बोलण्यासाठी. विठाला विठाला. घरातल्या लोकांचा आदर करणं. मुलांचा देव सगळ्यात मोठा कोणता असेल तर मायबाप. आमच्या गाडीत एक जण 10-15 दिवस बसलो होतं नाही का. मला 13व्या-14व्या दिवशी कळाले माईला नीट बोलत नाही. मी त्याला गाडीतून खाली उतरिलं, तिकिटाला 200 रुपये दिले आणि त्याला असं नमस्कार केला. तुया पाय पडतो, तुयामुळं मी गाडी एखाद्याची पुलात जाईल. तू तुया माईला नीट बोलत नाहीस आणि तुयासारख्याला जर मी गाडीत घेऊन फिरलो तर मला मरावं लागेल एखाद्याशी. तुया पाय पडतो, तो काळ कर गाडीतून. नंबर 1चा हे बा. पितृवात्सल्या तिच्या येते अभद्रर वाणीर स्ततेवचा यत पापा तिच्या येते संचारो भूतेशी क्रिया.
पुढचा अर्थ सांगत घरी नाही, समजीला असं करून घ्या. सगळ्यात मोठा द्वेषी जर कोण असेल जगातला तर मायबापाचा विरोध करणारा त्याच्यासारखा पापी जगात दुसरा कोणीच नाही. त्याच्यासारखा पापी कोण. सगळ्यात मोठा पुण्यवान कोण असेल तर आई वडिलाची सेवा करणारा पुण्यवान. एक पुरावा सापडला मला. धर्माचं मंदिर इकलं एकानं, इकलं नाही पुरावा येरी सांगायला पुरावा. धर्माचं मंदिर इकलं, धर्माचं मंदिर इकलं आणि मायबापाला त्या पैशावर जगिलं तरी त्याला विमान नेण्यासाठी आलं. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं अरे मग मंदिर इकलंस तरी हरकत नाही, पण माझ्या इतकं प्रेम तू मायबापावर केलंस तया लागे विमान पाठविले. इतकी मोठी ताकद आहे. काही काही इतके नाटकं ऐकायला भेटते. वा वा. कीर्तनात मायबाप सांगून रडी तू आणि खालच्यान चिठ्ठी द्यायला पाहिजे तू हे मायबाप कुठे आहेत. धोतर पिवळं होईन त्याला विचारावं तू हे मायबाप कुठे आहेत. ते जर म्हणलं नाही नाही आमचं चांगलं आहे पण आमच्या पप्याच्या माईचं जमत नाही, थुत्री थानायला पाहिजे तुला. पप्याची माय आधी भेटली तुला का माय आधी भेटली सोमळ्या. हा कस काय जमत नाही. लय उचकानी आहे कधी करकसे संगते करकसे संगती करकसे संगती करकसे संगती संसाराचा गाडा जर पुढे न्यायचा असेल तर घरातली स्त्री सात्विक असावा याच्याकरता बोंबलतोय. याच्याकरता बोंबलतोय. ज्या घरातली स्त्री सात्विक आहे त्या घरातली लेकरं गरुडाच्या पंखाने उडत असतात. इतकी मोठी ताकद आहे. कारण माझ्या वारकरी संप्रदायाने तुमचा इतका सन्मान केलाय. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या देशाची सर्वात मोठी जडबड श्रीमंती म्हणून बहाल कोणी केलंय तर वारकऱ्यांनी केलंय. तुम्हाला चुका करता कामा नये. पवित्र स्त्री देशाची म्हणून चुका नाही करायच्या. असो विजयाची गुढी हस्तिनापुरात न्यायची. कुठून? कुरुक्षेत्रावरून. ज्योतिष सरोवराच्या बाजूला भीष्माचार्याचं पार्थिव आहे. पण विटेवरच्या मालकाने अर्जुनाला सांगितलं विजयाची गुढी हस्तिनापुरात नेऊ पण आधी रथातून खाली उतर. ते म्हणला ज्यांची भीती होती ते मेलेत ना. टाइम झाला की 1 वाजला. 1 वाजून 4 मिनिटं. 10 मिनिटं घेतो फक्त. श्री जास्त नको ताण द्यायचा, लोकांना त्रास असतो. ते म्हणते पहिल्यांदा आला आणि टायमाच्या पुढे चालला. बैल किती मागायची गाव पण आपला बांधाला की आऊत आकडाव. दुसऱ्याच्या रानात गेले होते बांध कोरल्यासारखं होत असते. आपल्या याच्यात असलं पाहिजे. उतर रे अर्जुना. नाही म्हणले प्रभू. कायावृद्धी बलक स्थिती बाहुर्जन्यती सर्वानाम यत पार्था सव्यनम रहंवरास्तते वच. बाहू म्हणजे ताकद. स्वतःच्या ताकदीने अर्जुनाला रहंवर म्हणजे रथातून खाली ढकलून दिलं. आणि अर्जुन आणि जगाचा मालक ज्या वेळेला खाली उतरतात त्यावेळेला ठाईची समाप्ती झाली. जैशी जसा कापराला इस्तू लागल्यावर होते का असा रथ 11 सेकंदात जळाला. एकादशम नयनाम वरुतया सवे खालुता पाती मिनलिया एकादश स्थिती कर्पुरांजन स्थित हो. वरचं पापण खालच्या पापणाला लागतंय. इतक्या टायमाला निमिष किंवा क्षण म्हणतात आणि 11 सेकंदात रथ जळतो. अर्जुन लहा करीत होता. देवा याच्याकरता खाली ढकललं. रथ पेटला कधी? विटेवरच्या मालकानं सांगितलं भीष्माचार्यानं पहिल्या दिवशी बाण मारला का त्याच दिवशी रथ पेटला होता. द्रोणाचार्याने मारला का त्या दिवशी ज्वाळा सुरू झालत्या. कृपाचार्याने मारला का त्या दिवशी राग झालता. कर्णाने मारला का त्या दिवशी धुपन पण संपलतो. मग आता लोक आपण शाबित कसं होतो हे वरी बसलेले होते म्हणून. अर्जुना आपल्या दोघांना प्राण दाम द्यायची ताकद फक्त मारुती रे आहेत. शरण शरण जे हनुमंता सांगतोय. 2 उदाहरणं झाली. तिसरा एक 5 मिनिटात ऐका पूर्णविराम. कृतात्रेता युगात एक संकट आलं. त्याच्यासोबत युद्ध करत असताना प्रभू हैराण झाले, बेचैन झाले, चरचर झाले. खाली वाकले कानात सांगितलं मारुती वाचत नाही रे मी. मारुतीरायने सांगितलं माझ्यासारखा निधडा चिरंजीव असताना कोणाची माय वेली तुम्हाला मारायला. अरे कोणाची माय कशाला इचकी तू म्हणे. हे मारतय म्हणे वाचूच देत नाही मला. पुढे एक 4 रावणापैकी एक रावण होता. आही रावण.
मारुतीराय त्याच्या घरी गेले आणि दारात लोळण घेऊ लागले. हे पण रामायणात पाहायचं नाही, वेगळ्या याच्यात पाहायचं. त्रोटकची कथा आलेली, पण मी जी पुढची सांगेल ती जरा वेगळ्या पुराणातली. मी पण नाही जास्त सांगणार, त्रोटकच सांगतो मी पण, वेळ संपलाय आपला. मारुतीराय तिथे लोळू लागले दारात. हे रामायणात नाही सापडायचं. लोळत असताना प्रभू रामचंद्र आले. त्यावेळेला अहिरावून मृत्यू पावला होता. कशाने मेला तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. तर मारुतीरायाच्या अंगाला चिटकलेली माती विटेवरच्या मालकानं कपाळाला लावली. आपण कुठं मारुती बशीत कीर्तन केलं नाही काय? 1.5 वर्ष झालं त्याला. मारुतीरायानं प्रभूला विचारलं, प्रभू माझ्या अंगाला चिटकलेली माती तुम्ही कपाळाला लावली, याचं कारण काय? तर मारुतीरायाला प्रभू रामचंद्राने विचारलं, मी तुझ्या अंगाची माती कपाळाला लावली, पण तो ह्या अंगणातली अंगाला काऊन लावली? ह्या दारातली अंगाला कशी काय लावली? हे तर राक्षसाचं घर आहे ना रे. ऐका माझ्या माईंनो, ऐका, राग येईल तुम्हाला अगोदर बोलल्याचा. आता ऐका की मालकाची सेवा करणारी बाई किती अधिकारी असती. मारुतीरायाला विचारलं, मी तुझ्या अंगाची माती लावली, तू तो वारकरी आहेस, तो वैष्णवा माझी तू अत्यंत श्रेष्ठ वारकरी आहेस, बुद्धिमतान वरिष्ठम, तपस्वी आहेस, ब्रह्मचर्यातला निधडावीर आहेस, काळाच्या मुसक्या बांधणार आहेस, काम आवळलेला आहेस. किती उपमा देऊ हनुमंता तुला. मग तुझ्यासारख्या पवित्र शरीराला चिटकलेले मातीचे कण मी कपाळाला लावले, त्याबद्दल काही दुमत नाही ना. आणि वारकऱ्याच्या पायाच्या धुळीचे कण काशीतले मालक कपाळाला लावित होते. चरणी रज वल्ली शुळ पाणी, भांगारायचे नाही बरं. हा, वैष्णवांच्या पायाची माती. अरे हनुमंता, आणि तू कोण आहेस? नाथबाबांचा एक पुरावा आहे. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, वैष्णवातले शिरोमणी महादेव आणि मारुतीराय कोण? 11 रुद्र. प्रत्यक्ष शंकर आहेत. आनंदीतले मालक सुद्धा म्हणतात मूर्तिमंत शंकरू. अरे हनुमंतराया, तुम्ही सुद्धा वैष्णवांच्या पायाची माती कपाळाला लावता आणि तू वैष्णव आहेस. मग तुझ्या अंगाला चिटकलेली माती मी अंगाला कपाळाला लावणं काय नवले, पण तू या दारात का लोळला? तर मारुतीरायानं सांगितलं, प्रभू जिची तुमच्यावर सत्ता आहे का, हे तिचं दार आहे. तिची देवावरी पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. पतिव्रता बाईची सत्ता देवावर चलती. मानी व्रताराची बोली, धन्य जगी ती माऊली, जिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. लय पुढचं टोक. तू का म्हणे पतिव्रता, तिची देवावर सत्ता. मालक ही पतिव्रता आहे. तिने नवऱ्याच्या कायम सौभाग्य करता अमृत आणलं होतं. 34 नाईक पैकी ती एक होती. बाकीच्या घरी गेल्या वाचा भिताडासारखे मोबाईल आहेत तुम्हाला, इचकी जण चांगलं काय भांगाऱ्याला चॅटिंग करता जे सकाळी पाणी येत नाही. मूर्खाला चॅटिंग करण्यात आपलं काय आयुष्य घालायचं? 60-62 वर्षात आपल्याला गुंडाळून जायचं, काय भंगऱ्याचं इचकायचं, चांगल्याच बघायचं. 2 चुटक्या वाजिल्या, एक दुपारा वाजिली आणि एक पौर्णिमेच्या दिवशी वाजिली. पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्याला लाजिलं आणि दुपारच्या दिवशी दिवसाच्याला लाजिलं. दिवसाचा सूर्य आणि रात्रीचा निशापती चंद्र, दोघायला चुटक्या वाजून सांगितल्या, बेटे हो तुम्ही जोर एक तोपर्यंत विधवा होत नाही. या कपाळावरचं कुंकू पुसायची कोणाची मायवेली? जगात 1 नंबरची स्त्री. सूर्याला आणि चंद्राला चुटक्या वाजिल्या. जाबालीचा पुरावा ऐकायचा. जाबाली नावाचे साधू लोमश नावाच्या साधूला सांगत होते. 4 श्लोक आले त्याच्यासाठी, वाचा घरी गेल्या. विठाला कोणाची मायवेली म्हणे मला विधवा करण्याची. किती पतिव्रता असेल. आणि म्हणून तिच्या दारातली माती अंगाला लागावा ही मारुतीरायाने कल्पना केली. तिने तेज कांती प्रसन्न केला, तो तिच्या चरणावरी लोळला. तिने पियुष संचय केला, चंद्रसेना म्हणती तिला. भावार्थ रामायण नाही पाच काका, दुसरा पुरावा पाहायचा दुसरा. तिने तेज कांती प्रसन्न केला. मारुतीराय तेजवान आहे. काय तेज असेल मारुतीराय कर.
अहो सकाळी गर्भीत तेज पाहिल्याच्या नंतर खाला धावतोय ते सामान्य तेज असेल, त्याला गिळण्यासाठी धावतोय हे सामान्य तेज असेल. आणि तिने तेजकांती प्रसन्न केला. तिने 100 फुटाहून लोटांगण घातलं मारुतीरायाच्या चरणावर. तिला माहित होते रामभक्त आहे, रामा गड्याची आवडी मोठी, अत्यंत आवड. लोटांगण घातलं. माय काय काही नाही रे, एकदा मालकाची भेट करून दे. मारुतीरायाला तितकी सान गवसली, तितक्या सांदीत सगळं ओतून घेतलं आणि तिच्या मालकाचा शेवट केला. आणि मालक टिकून आले. आबूक ठोकली विजयाची. चला म्हणले हनुमंत आता सचल स्नान करायचे. सचल स्नान, सचल स्नान पुराणामध्ये 4 वेळेला सांगितलं, पण प्रचलित 2 वेळेला सांगितलं. अंत्यविधीला गेल्यावर घरी येऊन जे आंघोळ करतात पैलवानजी, हिला सचल स्नान म्हणतात. आणि युद्ध करून आलेल्या व्यक्तीनं सुद्धा सचल स्नान करावा, म्हणून हजारो माणसं मारलेली असतात ना त्यानं. तो प्रेताचा सडा असतो, रक्तमासाचा सडा असतो, म्हणून सचेल स्नान. सचेल स्नान म्हणजे फार काय आगळं वेगळं 5-50 साबण अंगाला चिटकून करायचं नसते. सचेल स्नान म्हणजे आपण आंघोळ केल्यावर बकीट पालतं घालायचं, तांब्या पालता घालायचं, चप्पल बूट धुवून पालतं घालायचं आणि मग बाथरूम मधून बाहेर यायचं. याचं नाव सचेल स्नान. हो, फर 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 इकून तिकून पाणी फेकलं हे डुक्कर स्नान. असे स्नान नाही, हे नाही. मंगल स्नान वेगळं, प्रातः स्नान वेगळं, देव स्नान वेगळं, ऋषी स्नान वेगळं, निशाचर स्नान वेगळं, 16 प्रकार सांगितले स्नानाचे. सचेल स्नान केलं आणि भगवंताला सांगितलं मारुतीरायाने 2 मिनिटं भेट द्या तिला. बऱ्यापैकी संवाद झाला. निघाले. त्या अंगठ्यानं पलंग वगैरे मोडा, रामायणात प्रचलित कथा आहे. पण ज्या अंगठ्यानं पलंग मोडा त्याच अंगठ्याला तुला बाण लागून तुला इहलोकातली यात्रा संपावं लागेल, ही मात्र रामायणात कथा नाही, वेगळीकडे बघायची. भिल्ले विंधिले शारंग, ज्या अंगठ्यानं पलंग मोडा काका त्याच अंगठ्याला द्वापारयुगात बाण प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी लागला. या साक्षीला उद्धव आणि मैत्री नावाच्या ह्या 2 व्यक्ती हे प्रत्यक्ष पाहला होते. मग तिथून सांगितलं उद्धवा जा सांत्वन कर गोकुळवासी जनाचे मैत्रेया सुसंवादेनम कीर्तिध्वजाय भयो प्रभास क्षेत्रानाम स्थान त्यागेषु भयव्याप्ती नरायाम देहेषु रूपेषु मृतिकारेषु प्राप्ताया सर्वस्थितानाम मैत्रेयानाम संवादे. 14 लोकांनी 14 जणांना भागवत सांगितलं. एकापैकी भगवान कृष्ण परमात्मा आणि मैत्रे इथं तरी संवाद आहे. आपल्याला एकच कळतंय, सुख सांगतात राजा परीक्षिते, मागचे 13 पण मधात घाली जाय रे सुमळ्या. विठाला विठाला निघाले मालक. मारुतीरायांनी सांगितलं प्रभू बाईनं तुमच्यासाठी स्वतःच्या कपाळावर कुंकू पुसले, तिला नाराज का करता. मालकान पाठीमागं पाहिलं नाही, कारण द्वापारी त्रेतायुगात कृतात्रेतायुगात राम अवतारात असा नियम होता, एक पत्नीव्रत मर्यादा पुरुषोत्तम, म्हणून तिच्याकडे पाहिलं नाही, तिच्याकडे पाठ केली, तोंड पुढे वृंदावनाकडं. आणि मारुतीरायाला सांगितलं तिची इच्छा पूर्ण करीन, पण पुढच्या अवतारात तिच्याशी लग्न करीन. तीच पुढे सत्यभामा, जगातल्या श्रीमंताची कन्या. लक्ष्मी तितकी श्रीमंत नव्हती बरं. कधी कधी चांगलं वाचिलं पाहिजे, चांगलं वाचिलं पाहिजे, चांगलं वाचिलं पाहिजे. विटेवरच्या मालकाचा द्वापार युगातला पुरुषार्थ जर कोणी वाढीला असेल तर सत्यभामीने वाढीला. पांडवाला श्रीमंत जर कोणामुळे होता आला असेल तर सत्यभामीनं बापाचीतून आणलेल्या धनावर, त्याचं नाव होतं शिमंतक नावाचं म्हणे. काशीला जर अन्नसत्र जर देवाला करता आलं असेल तर ते शिमंतक नावाच्या मानेने केलं. अक्रूर घाट तिथं अक्रूरेश्वरलिंगाची स्थापना जर केली असेल, अक्रूराने केली 45 वर्ष अन्नदान, तर हे शिमंतक नावाच्या मान्यामुळे झालं. आणि भारतातल्या भजन करणाऱ्या निष्ठावंत वारकऱ्याला गाव सोन्याचं दिलं काका, आणि उरलेल्या सोन्यानं त्याचा मसनवाटा पण सोन्याचा बांधला. अशा वारकऱ्याला सोन्याचं गाव सोन्याचा मसनवाटा दिला, हे बायकून आणलेल्या धनाची कृपा आहे. तिचं नाव सत्यभामा आहे. शिमंतक नावाचं म्हणी, त्या वारकऱ्याचं नाव आहे सुदामदेव. काय ताकद महाराज. म्हणून आणि अजून एक मुख्य गोष्ट सांगतो. बरेच लोक म्हणतात काय करायचं, त्या सत्यभामेच्या दारात पारिजातकाचं झाड होतं आणि फुलं तर रुक्मिणीच्या शेजेवर येऊन पडत होते. सोमळ्या जरा बुडात जाऊन सांग जाय. अर्धावट बोलणारी माणसाला मारित असते. तुम्हाला एक सांगू का, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 नाही तर 3 मरतील, जीपचा चुकला 10-12 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. चुकीचं बोलत आहो. सजनांनो 14 रत्नापैकी रत्न होतं पारिजातक. रत्नेश भय पारिजातक तथायम द्वारेशी भयो सत्यभामा स्थितारजवम वृंदेशी भय जायतेन क्रिया. तिच्या वृंदावनाच्या बाजूला पारिजातकाचं सामान्य ताकद आहे. किती मोठी व्याप्ती आहे. हे मागचं पुढे दिलंय, पण बाई नाही ऐकल्या, घेतली मारुतीरायाची शेपूट. मारुतीरायाला बिना शेपटीचं केलं. जा रामेश्वरला, शेपूट नाही काका, रामेश्वरला जा, शेपटी नाही. मग तिथे विचारलं आई साहेब मला शेपटी ऐक,
माझ्यासारख्या पतिव्रता स्त्री सोबत कपट केले याच्याकरता तुला रामेश्वरला शेपूट राहणार नाही. आमचा एक मित्र रामायण सांगतो, ऐका बरं का काय सांगायचं तुम्हाला. आणि काय मारुतीरायाने लिंग आणलं बरं का. तोपर्यंत एका लिंगाची स्थापना झाली. मारुतीराय रागानं लाल झाले बरं का. आणि प्रभू रामचंद्राला सांगितलं हे लिंग मला आवडणार नाही. मग प्रभू रामचंद्र म्हणले ते उपटून टाक बरं का. मग मारुतीराय गेले आणि लिंगाला शेपटीचा आडा टाकला. आणि लिंग उपटीता उपटीता मारुतीरायाची शेपूट तुटली बरं का. असं नसतं रे. मारुतीराय प्रत्यक्ष शंकर आहेत, लिंग सुद्धा शंकर आहे. आणि गिरगावकराचं धोतर कसा फाडील बरं. नाही पाडू शकत, नाही पाडू शकत. शाप पतिव्रतेचा आहे. माझ्या माईंनो, तुमच्यातल्या एका नवऱ्याच्या सेवा करणाऱ्या बाईनं मारुतीरायला एके दिवशी लांड केलंय. शेपूट तुटलेल्या बाईला काय म्हणतात? हा, शेपूट तुटलेल्या गाढवाला. हो, आणि शेपूट नसून गाढवासारखं वागतंय त्याला. किती हिंमत आहे माझ्या माईंनो तुमच्यात. शेपूट तुटल्या बाईला नमस्कार केला. बाईनं सांगितलं का रे पाया का पडतोस. ऐक माझी माय, माझी माय, माझी शेपूट तुटू दे ग. पण तुझ्या उपकारामुळे माझ्या विटेवरच्या मालकिनीच्या कपाळावर कुंकू शिल्लक राहिले. तुझ्या केलेल्या उपकारामुळं माझ्या विटेवरच्या मालकिनीच्या कपाळावर कुंकू शिल्लक राहिले. काय ताकद असेल. उर्मिला, श्रुतकीर्ती, मांडवी, सीता या सगळ्या 4 जणीच्या कपाळावरचं कुंकू शिल्लक ठेवायची ताकद त्याच्यात आहे. दृष्टांत संपला. द्वापारी युगात देवाच्या अंतःकरणात आलेला संकल्प वारकऱ्यांना गादी द्यायची पांडवांना, हा संकल्प पूर्ण पांडवांनी केला. हा संकल्प पूर्ण करत असताना 18 दिवसाच्या युद्ध प्रसंगामध्ये अत्यंत रोषाच्या अग्नीतून वाचवलं. रोषाचा अग्नी सामान्य, अस्त्राग्नी सामान्य का. तो मंत्राग्नी असतो. आणि त्या मंत्राग्नीच्या नादी कोण लागणार आहे. त्या अग्नीतून रथ वाचवला, हा दुसरा उपकार. आणि पुढच्या अवतारात 4 वेळेला प्राणदान दिले. शक्ती लागली त्यावेळेला वल्ली आनाया गेले मारवती, जिवंत केले उर्मिलापती. पाळण्यात एक बाई म्हणत होती, वल्ली आनाया गेले मारवती आणि जिवंत केले उर्मिलापती. जुबाळा जुरे जू असे पाळणे म्हणी जा. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खात या किळ, आणि तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल. मर्शीने माय तू मर्शीने असं काही म्हण. पाळणा तो म्हणायचा, योगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे, नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र, बाळा जो जो रे, कुलभूषणा निजबा नारायणा, बाळा जो जो रे. योगी आला से विश्रामा, निजबा नारायणा, बाळा जो जो रे. यशोदेनं भगवान शिवजीसाठी वापरलेलं द्वापार युगातलं वाक्य. असले पाळणे असावा. भजन करायचं माझ्या माईंनो, पण गाथ्यातले वाचायचे. बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले. हो, तशीच जाशील बोंबलत तिकडे, काही म्हणायचं नाही. गाथ्यातलं भजन मस्त तुम्ही तुमच्यात म्हणायचं. ग्रुप करायचे बायकांचे कोपऱ्या कोपऱ्यात. हरिपाठाचा ग्रुप असायचा, काकड्याचा ग्रुप असायचा, पण तुम्ही तुमच्यात. वजन राहते, वजन राहते, वजन राहते. मस्तीत परमार्थ करायचा. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातले आहेत तुम्ही. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या किती मोठा किती मोठा अधिकार आहे. मारुतीराय सारख्यानं तुमच्यातल्या एका बाईच्या पाया पडावं. काय ताकद आहे तुमच्यात. चुका करायचं काम नाही. सज्जनांनो, या 3ही गोष्टीचं प्रत्यय याच्या अधिकार तत्वाचा सिद्धांत मारुतीराय आहेत. म्हणून तुकोबाराय विचार करतात, मी ज्याचं भजन करतो त्याच्या पूर्ण स्थितीला पूर्णत्वाची मदत करण्याची ताकद ज्याच्यात आहे असा शूर एक व्यक्ती मारुतीराय. म्हणून काका त्याच्या पाया. टाइम जास्त झाला काका. काय भक्तीच्या त्या वाटा. माणसं माणसाला माळी घालीत असतील महाराज. आणि किती इमानदार आहेत माणसं. किती माणसं दाखवायची तुम्हाला चांगल्या महाराज ऐकून माळी घालून माशा खाणारे. किती सापडतील काका. असा एखादा महाराज आहे का वानराला माळकरी करणारा, आस्वालाला माळकरी करणारा. मारुतीरायानं 56 कोटी, मला वाटते किती कोटी वानर, 18 पद्म वानर, 72 कोटी रीस, 56 कोटी गोलांगूळ. गोलांगूळ 72 कोटी रीस
रिस म्हणजे अस्वल आणि 56 कोटी गोलांगूळ आणि 18 पद्म वानर सगळे मारकरी याची कृपा आहे. बा तुझी येणी संगती उद्धरिल्यासी वानर पंगती. इतक्या लोकांना माळकरी. अहो, काय नवल नाही पुढचा ऐका काका. लंकेत 8 राक्षस मांस खात नव्हते. विठ्ठल भाऊ मज्जा खात नव्हते, तंतू खात नव्हते, आस्ती खात होते. भक्षंती आस्ती निशाचरो भयो अष्टाती जायते क्रियान गेहेशु लंकेशी ततेवचा. 8 राक्षस नुसते हाडच खात होते. त्याच्यातल्या 3 राक्षसाला पुष्पदंत नावाच्या वानराने भक्त केलं. नाम चांगले माझे कंठी कपी कुळ उद्धरिले. इतकं जाऊ द्या, इतकं जाऊ द्या. आता पुढं मुक्त केले राक्षस. हाड खाणाऱ्या राक्षसाला पुष्पदंत नावाच्या वानराने माळकरी करावा आणि पुष्पदंत मारुतीरायाच्या चरणापाशी बसत होतं. म्हणून तुकोबारा विचारतात राक्षसाला माळकरी करण्याची वाट तुमच्याकडे मज दावाव्या सुभटा. ती भक्तीची वाट मला पाहिजे. हा स्वार्थ फक्त तुकोबारायचा होता की ही वाट जर मला सापडली तर माझ्या महाराष्ट्रातली लोक वारकरी होतील. एवढा स्वार्थ होता. विठोबा रखुमाई.